Practice set 6.4 class 8 first question. Simplify. M square minus n square upon m plus n whole square multiply by m square plus mn plus n square upon m cube minus n cube. सर्वात पहिले इथे लक्ष द्या सगळेजण. m square minus n square इथे कोणता फॉर्म्युला लागणार? a square minus b square. a square minus b square चा आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? a plus b a minus b. म्हणजे m square minus n square ला मी काय लिहू शकतो? a plus b म्हणजे m plus n आणि a minus b means m minus n. ठीक आहे. आता खाली पहा, इथे m plus n whole square आहे. जर इथे मला m plus n whole square आहे तर याला मी काय लिहू शकतो? दोनदा मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. म्हणजेच m plus n and m plus n मध्ये साइन मल्टिप्लाय m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर चं काही होऊ शकते का? काहीच नाही. m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर ॲज इट इज आणि डिवाइडला काय होणार? m क्यूब मायनस n क्यूब. म्हणजे कोणता फॉर्म्युला लागणार? a क्यूब मायनस b क्यूब. a क्यूब मायनस b क्यूब चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? ब्रॅकेट मध्ये a मायनस b, सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. तर आता m क्यूब मायनस n क्यूब म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b म्हणजे a मायनस b म्हणजे काय येणार? m मायनस n. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर प्लस ab म्हणजे mn आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे n चा स्क्वेअर. ठीक आहे. आता सर्वात पहिलं लक्ष द्या, हा m मायनस n आणि हा m मायनस n काय झाला? कॅन्सल झाला. इथे m प्लस n आणि m प्लस n काय झाला? कॅन्सल. आणि हे पण m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर आणि m स्क्वेअर प्लस mn प्लस n स्क्वेअर काय झाले? कॅन्सल. इथे राहिला काय? वर काहीच नाही राहिलं. न्यूमरेटरला म्हणजे काय राहिला? 1 आणि डिनॉमिनेटरला फक्त काय राहिला? m प्लस n. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय? a स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 अपॉन a स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर मायनस 1 अपॉन a प्लस 3. मला सांगा, हे जे a स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 याचे आपल्याला या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे काय करायचे आहे? फॅक्टर्स पाडायचे आहे. तर याचे फॅक्टर्स काय पडणार? पहा, इथे 21 आपल्याला असे दोन नंबर पाहिजे की ज्याची ऍडिशन काय झाली पाहिजे? 7 प्लस 3 10 झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याचे फॅक्टर्स काय पडणार? a प्लस 7 a प्लस 3. म्हणून मी याच्या ठिकाणी a स्क्वेअर प्लस 10a प्लस 21 च्या ठिकाणी काय लिहू शकतो? a प्लस 7 आणि a प्लस 3. हे या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे काय झाले? फॅक्टर्स. तुम्हाला माहितच आहे फॅक्टर कसे पाडायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर खालचं जे एक्सप्रेशन आहे a स्क्वेअर प्लस 6a मायनस 7 याचे फॅक्टर्स काय पडणार? इकडे लक्ष द्या सगळेजण. a प्लस 7 a मायनस 1, कारण 7 1 जा मायनस 7 आणि 7 मायनस 1 काय होणार? प्लस 6 पण होणार. म्हणजेच काय होणार याचे फॅक्टर? a प्लस 7 आणि a मायनस 1 मल्टिप्लाय बाय या a स्क्वेअर मायनस 1 ला मी काय लिहितो? मायनस a स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला तिथे यूज करायचा आहे. आणि हा जो a प्लस 3 आहे हा खाली ॲज इट इज ठेवायचा. आता लक्ष द्या सगळेजण. a प्लस 7 a प्लस 3 डिवाइडला a प्लस 7 a मायनस 1 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? a प्लस b a मायनस b. म्हणजे इथे काय होणार? a आणि b ची व्हॅल्यू इथे काय? 1. म्हणजे a प्लस 1 आणि a मायनस 1 डिवाइड बाय a प्लस 3 ॲज इट इज. आता पहा काय काय कॅन्सल होत आहे? a प्लस 3 कॅन्सल होत आहे. आणखी a प्लस 7 a प्लस 7 कॅन्सल. इथे a मायनस 1 आणि a मायनस 1 कॅन्सल. म्हणजेच फक्त आन्सर काय होणार न्यूमरेटरला? a प्लस 1. ठीक आहे. at x क्यूब मायनस 27y क्यूब अपॉन 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. याला आपण काय लिहू शकतो? 8 कशाचा क्यूब आहे? 2 चा आणि x चा क्यूब x कशाचा क्यूब? x कशाचा क्यूब आहे? x क्यूबचा. ठीक आहे. म्हणजे याला मी 2x होल क्यूब लिहू शकतो.
-27 कशाचा क्यूब आहे 3 चा आणि y क्यूब कशाचा आहे y चा म्हणजे याला मी लिहू शकतो 3y होल क्यूब अपॉन इथे 4 कशाचा स्क्वेअर आहे 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 म्हणजे 2x होल स्क्वेअर मायनस 9 आहे 3 चा म्हणजे 3y होल स्क्वेअर इज इक्वल टू आता इथे a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला लागणार ठीक आहे आपल्याला a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला माहित आहे काय a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला ब्रॅकेट मध्ये a मायनस b म्हणजे इथे a आहे 2x आणि मायनस b आहे 3y सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार 2x चा स्क्वेअर a स्क्वेअर मीन्स 2x स्क्वेअर प्लस ab मीन्स 2x मल्टिप्लाय बाय 3y आणि प्लस y स्क्वेअर मीन्स 3y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 2x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर मीन्स काय होणार इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे काय a प्लस b a मायनस b a प्लस b जर आपल्याला करायचं असलं तर 2x प्लस 3y आणि 2x मायनस 3y लास्ट स्टेपला काय होणार 2x मायनस 3y कॅन्सल होणार इथे काय होणार 2 चा स्क्वेअर 4x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 3 2 जा 6xy प्लस 3 चा स्क्वेअर 9 y चा स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन 2x प्लस 3y नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 पहा काय x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 अपॉन x प्लस 3x प्लस 8 मल्टीप्लाय बाय x स्क्वेअर मायनस 64 अपॉन x मायनस 8 होल स्क्वेअर हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे याचे आपल्याला पहिले काय पडायचे आहे फॅक्टर्स पडायचे आहे तर याचे फॅक्टर्स पहा काय होणार इथे वर काय ना -24 मल्टीप्लाय बाय 1 मीन्स -24 आणि आपल्याला असे दोन फॅक्टर्स पाहिजे की ज्याची मल्टिप्लिकेशन काय झाली पाहिजे -24 आणि ज्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झाली पाहिजे -5 तर कोणते येणार 8 3 जा 24 आणि मी जर 3 मधून 8 मायनस करील तर मला -5 पण भेटणार म्हणजेच मी इथे काय लिहू शकतो फॅक्टर्स x मायनस 8 and x प्लस 3 म्हणून याच्या ठिकाणी मी याचे फॅक्टर्स काय लिहितो पहा x मायनस 8 आणि x प्लस 3 अपॉन x प्लस 3 अपॉन x प्लस 8 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय या x स्क्वेअर मायनस 64 ला मी काय लिहितो x स्क्वेअर आणि मायनस 64 कशाचा स्क्वेअर आहे 8 चा स्क्वेअर आहे तर इथे 8 स्क्वेअर अपॉन हा जो x मायनस 8 होल स्क्वेअर आहे त्याला मी काय करतो 2 ना मल्टिप्लिकेशन मध्ये लिहितो म्हणजे x मायनस 8 काय होणार आपला कॅन्सल होणार x मायनस 8 मल्टिप्लाय बाय x मायनस 8 आता पहा इथे काय होणार हा x मायनस 8 कॅन्सल त्यानंतर हा x प्लस 3 कॅन्सल म्हणजे इथे काय उरलं फक्त 1 अपॉन x प्लस 8 मल्टिप्लाय बाय आता इथे x स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे a प्लस b a मायनस b तर मी याला काय लिहितो x प्लस 8 x मायनस 8 आणि डिवाइडला इथे काय आहे x मायनस 8 आता पहा काय होणार हा जो x मायनस 8 आहे x मायनस 8 आहे कॅन्सल झाला हा x प्लस 8 कॅन्सल झाला म्हणजेच इथे फक्त काय उरलं 1 ठीक आहे 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 अपॉन x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 पण आता इथे काय दिसत आहे तुम्हाला आतापर्यंत मल्टिप्लायचं साइन होतं आता काय दिसत आहे डिवाइड 3x स्क्वेअर मायनस 7x मायनस 6 अपॉन x स्क्वेअर मायनस 4 सर्वात पहिले लक्ष द्या 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 मी ॲज इट इज लिहितो आणि x स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 ठीक आहे मी या डिवाइडच्या ठिकाणी काय करतो मल्टिप्लिकेशन करतो ठीक आहे या डिवाइडच्या ठिकाणी जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर हे जे इकडची टर्म आहे हा जो डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटर मध्ये जाणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये इन्व्हर्स होणार त्याचा ठीक आहे
म्हणजे हे जे टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 ते न्यूमरेटर मध्ये जाणार आणि 3x स्क्वेअर मायनस 7x मायनस 6 कुठे येणार डिनॉमिनेटरला येणार. ठीक आहे. आता सर्वात पहिले इथे पहा 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. त्याचे आपल्याला काय पडायचे आहे फॅक्टर्स पडायचे आहे. ठीक आहे. म्हणजेच काय येणार वर काय येणार -2 मल्टिप्लाय बाय 3 काय येणार -6 येणार. आता आपल्याला असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याचं मल्टिप्लिकेशन -6 झालं पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झाली पाहिजे -1 झाली पाहिजे. म्हणजेच इथे काय होणार 3 2 जार 6 आपल्याला -1 पाहिजे म्हणून मी 3 ला काय देतो मायनस साइन देतो. तर पहा याच्यामध्ये आता 3x स्क्वेअर मायनस x मायनस 2 मध्ये हा 3x स्क्वेअर ॲज इट इज मायनस x च्या ठिकाणी काय लिहिणार आहे मी -3x + 2x अँड -2. या दोघांमधून कॉमन काय निघणार 3x ब्रॅकेट मध्ये राहिला x मायनस काहीच नाही म्हणजे 1 आणि इथून +2 ब्रॅकेट मध्ये काय होणार x + x मायनस 1. आता x मायनस 1 कॉमन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड ब्रॅकेट मध्ये 3x + 2. ठीक आहे. तर हे जे फॅक्टर्स पाडले आहे मला याच्या ठिकाणी लिहायचे आहे. म्हणजेच पहा काय होणार x मायनस 1 अँड 3x + 2. तसेच आपल्याला काय करायचे आहे याचे पण फॅक्टर्स पाडायचे आहे. याचे फॅक्टर्स पहा काय पडणार इकडे लक्ष द्या. वर काय येणार 12 मल्टिप्लाय बाय 1 12 असे दोन नंबर्स पाहिजे आपल्याला की ज्याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झालं पाहिजे 7. पहा म्हणजेच काय होणार इथे 4 3 जार 12 आणि दोघांना जर मी मायनस साइन दिलं तर त्याची ऍडिशन पण काय होणार -7 होणार. म्हणजेच हे दोन फॅक्टर पहा इथे जर x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तर आपण इथे डायरेक्ट फॅक्टर्स लिहू शकतो x - 4 आणि x - 3 लिहू शकतो. म्हणून याच्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे याचे फॅक्टर्स x - 4 आणि x - 3. आता इथे पहा हा जो x स्क्वेअर - 4 आहे त्या x स्क्वेअर - 4 ला मी काय लिहू शकतो x स्क्वेअर - 2 स्क्वेअर. ठीक आहे. तर इथे x स्क्वेअर मायनस काय लिहितो मी 2 स्क्वेअर अपॉन. आता याचे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला पुन्हा मी हे इरेज करतो. लक्ष द्या इकडे इथे -6 मल्टिप्लाय बाय 3 मीन्स -6 3 जार -18. असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन काय झाली पाहिजे 7 आणि मल्टिप्लिकेशन काय झालं पाहिजे -18. 9 2 जार काय होणार 18 होणार आणि इथे त्याची सबट्रॅक्शन जर मी केली तर 2 - 9 काय येणार -7 पण येणार. म्हणजे आता पहा याच्यामध्ये मी काय करतो 3x स्क्वेअर - 7x - 6 3x स्क्वेअर ॲज इट इज -7x च्या ठिकाणी काय लिहितो -9x. लक्ष द्या -9x + 2x अँड -6. ठीक आहे. इथून 3 अँड 3 जर कॉमन काढला मी काय लिहिणार 3x कॉमन निघणार. ठीक आहे. 3x जर कॉमन काढला तर इथे x आणि इथे मायनस काय उरणार 3 उरणार 3 प्लस इथून जर 2 कॉमन काढला तर पुन्हा इथे काय उरणार x - 3 म्हणजे x - 3 कॉमन आणि 3x + 2. x - 3 x - 3 कॉमन आणि 3x + 2 म्हणजेच इथे काय लिहू शकतो मी x - 3 अँड 3x + 2. ठीक आहे. आता लक्ष द्या सगळेजण हा 3x + 2 अँड 3x + 2 काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे उरलं काय फक्त x - 1 डिवाइडला x - 4 अँड x - 3 मल्टिप्लाय बाय इथे a² - b² चा फॉर्म्युला काय येणार a² - b² a + b म्हणजे x + 2 आणि x - 2 आणि डिवाइडला हा काय आहे x - 3. आता पहा काही कॅन्सल होत आहे का काहीच नाही. म्हणजे उरणार काय इथे पहा x - 4 इथे वर x + 2 हा x - 2 आणि डिवाइडला हा x - 4 आणि पहा x - 3 मल्टिप्लाय बाय x - 3 मी काय लिहू शकतो x - 3 होल स्क्वेअर. ठीक आहे. 6
4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 अपॉन 16x स्क्वेअर मायनस 9. आता या एक्सप्रेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. काय होणार फॅक्टर्स पहा सगळेजण लक्ष द्या इकडे. 6 4 जा 24 असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याचं मल्टिप्लिकेशन काय झालं पाहिजे 24 झालं पाहिजे आणि त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झाली पाहिजे 11 झाली पाहिजे. असे कोणते दोन नंबर आहे 8 3 8 3 जा 24 आणि -8 आणि -3 जर केलं मी तर काय होणार 11x पण होणार. याचे फॅक्टर्स पहा कसे पडणार मग 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 हा 4x स्क्वेअर ॲज इट इज मायनस 11x च्या ठिकाणी मी काय लिहितो -8x -3x आणि प्लस 6. आता या दोघांमधून कॉमन आणि या दोघांमधून कॉमन. ठीक आहे या दोघांमधून कॉमन काय निघणार इथून 4x आणि इथून पण 4x. जर 4x कॉमन काढला तर इथला x मायनस इथला काय राहणार 2 राहणार. ठीक आहे इथून -3 जर कॉमन काढला तर इथे पण काय होणार मायनस प्लस मायनस म्हणजे x मायनस 2. x मायनस 2 x मायनस 2 काय आहे कॉमन आहे आणि ब्रॅकेट मध्ये 4x -3 हे झाले या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स. तर मी इथे पहा काय लिहितो 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6 च्या ठिकाणी x मायनस 2 and 4x -3 अपॉन 16x स्क्वेअर ला मी काय लिहू शकतो 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा म्हणजे 4x होल स्क्वेअर मायनस 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा. हा x मायनस 2 4x -3 ॲज इट इज 4x स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला लागणार आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे a प्लस b a मायनस b म्हणजेच काय होणार 4x प्लस 3 आणि 4x मायनस 3. पहा 4x मायनस 3 4x मायनस 3 कॅन्सल झाले. राहिलं काय फक्त x मायनस 2 and 4x प्लस 3. a cube minus 27 upon 5a square minus 16a plus 3 divided by a square plus 3a plus 9 upon 25a square minus 1. आपण या a cube minus 27 ला काय लिहू शकतो a cube minus 27 ला आपण काय लिहू शकतो हा a cube आणि 27 कशाचा क्यूब आहे 3 चा क्यूब आहे ना 3 चा क्यूब डिवाइड ला काय येणार 5a स्क्वेअर मायनस 16a प्लस 3 ॲज इट इज. इथे डिवाइडच्या ठिकाणी मी काय करतो मल्टिप्लाय करतो आणि इकडची जे टर्म आहे हे काय करतो इंटरचेंज करतो म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि डिनॉमिनेटर कुठे येणार न्यूमरेटर मध्ये. म्हणजेच हा जो 25a स्क्वेअर ला मी काय लिहू शकतो इथे 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 चा म्हणजे 5a होल स्क्वेअर मायनस 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चा. ठीक आहे डिवाइडला काय होणार a क्यूब प्लस 3a प्लस 9. आता हे जे दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे याचे आपल्याला काय पाडायचे आहे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर सर्वात पहिले पहा सगळेजण लक्ष द्या a क्यूब मायनस b क्यूबचा इथे मी फॉर्म्युला जर लिहिला तर काय होणार a क्यूब मायनस b क्यूब मीन्स ब्रॅकेट मध्ये a मायनस b मीन्स काय होणार 3 सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस काय होणार a मल्टिप्लाय बाय b म्हणजे 3a आणि प्लस b स्क्वेअर मीन्स 9 येणार ना 3 चा स्क्वेअर. ठीक आहे आता डिवाइडला इथे पहा काय येणार याचे फॅक्टर्स 5 3 जा 15 इथे वर किती येणार प्लस 15 येणार. असे दोन फॅक्टर्स पाहिजे आपल्याला असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याची ऍडिशन 16 झाली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन किती झालं पाहिजे 15 झालं पाहिजे. 15 1 जा किती होणार 15 आणि दोघांना जर मी मायनस साइन दिले -15 -1 काय होणार -16 पण होणार. म्हणजेच मला सांगा आता याला मी काय करतो पहा 5a स्क्वेअर मायनस 16a प्लस 3 ला 5a स्क्वेअर ॲज इट इज -16a ला काय लिहितो मी -15a प्लस 1a आणि प्लस 3 या दोघांमधून जर मला कॉमन काढायचे असले तर 5a कॉमन निघणार आणि 5a जर दोघांमधून कॉमन काढला तर इथे एक a उरणार आणि इथे काय उरणार -3. ठीक आहे
त्याच्यानंतर पहा काय होणार, इथे मायनस साइन आहे. आता इथे इथून काय कॉमन निघणार, -1 कॉमन जर काढला आपण तर या ब्रॅकेट मधला इथला a आणि मायनस प्लस -3 म्हणजे पहा a-3 कॉमन. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार 5a-1. म्हणजेच याचे जे फॅक्टर्स आहे याचे फॅक्टर्स आपण काय लिहू शकतो, a-3 आणि 5a-1. ठीक आहे. मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे आपल्याकडे. हा इथे 5a² - 1² म्हणजे a² - b² आणि a² - b² चा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, a + b and a - b. म्हणजेच इथे काय होणार, एकदा 5a+1 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार 5a-1 अपॉन. आता याचे फॅक्टर जर आपल्याला पाळायचे असले तर वर काय येणार, 9 × 1 = 9. ठीक आहे. असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याची मल्टिप्लिकेशन काय झाली पाहिजे, 9 झाली पाहिजे आणि त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झाली पाहिजे, 3 झाली पाहिजे. असे कोणते आहे का नंबर, आहे का? सॉरी इथे काय आहे, स्क्वेअर आहे. तर असे कोणतेच नंबर रे, म्हणून याचे फॅक्टर्स पडते का, नाही पडणार. म्हणून याला आपल्याला काय लिहायचं आहे, ऍज इट इज लिहायचं आहे, a² + 3a+9. आता सगळेजण लक्ष द्या, काय काय कॅन्सल होणार, a-3 कॅन्सल होणार. त्यानंतर 5a-1 आणि 5a-1 कॅन्सल होणार. a² + 3a+9 a² + 3a+9 काय झाले, दोन्ही कॅन्सल. उरलं काय फक्त 5a+1. -2x + x² अपॉन 1 - x³. इकडे 1 + x + x² अपॉन 1 + x. इथे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं आहे हे थोडे काय उलट आहे. तर आपण पहा इथे काय करू, या x² चा कोएफिशियंट काय 1 आहे. म्हणजे 1 × 1 म्हणजे खोपडीच्या वर काय येणार 1 येणार, इथे येणार 1. आता आपल्याला असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याचं मल्टिप्लिकेशन काय झालं पाहिजे, मल्टिप्लिकेशन काय झालं पाहिजे, 1 झालं पाहिजे +1 आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झाली पाहिजे, -2 झाली पाहिजे. आता मला सांगा -1 × -1 जर केलं, -1 × -1 जर केलं तर दोघांची ऍडिशन -2 पण होणार आणि दोघांचे मल्टिप्लिकेशन +1 पण होणार. ठीक आहे. तर मी इथे काय लिहू शकतो पहा, काय होणार इथे मग 1 ॲज इट इज, -2x च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, -1x and -1x. ठीक आहे, लिहू शकतो. आणि हा +x² ॲज इट इज अपॉन 1 - x³ च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, 1³ - x³ लिहू शकतो. मल्टिप्लाय बाय सेकंड पहा 1 + x + x² काय होणार, इथे 1 × 1 x² चा कोएफिशियंट काय 1 आहे. म्हणजे इथे वर काय येणार 1 येणार. असे दोन नंबर्स पाहिजे की ज्याचं मल्टिप्लिकेशन काय झालं पाहिजे 1 झालं पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय झाली पाहिजे 1च झाली पाहिजे. ठीक आहे. मला सांगा असे इथे फॅक्टर्स तयार होणार का, म्हणजे ज्याची ऍडिशन पण 1 होणार पण ऍडिशन काय होणार 2 होणार ना. म्हणजे याचे फॅक्टर्स पडतात का, नाही. मग आपल्याला ते टर्म काय लिहायचे आहे, ॲज इट इज 1 + x + x² and divide by 1 + x. ठीक आहे. आता लक्ष द्या सगळेजण, या दोघांमधून कॉमन आणि या दोघांमधून जर कॉमन काढायचं असला तर इथून कॉमन काय निघणार 1 निघणार या दोघांमधून 1 कॉमन. 1 जर मी कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय उरला 1 - x. इथून काय कॉमन निघणार -x आणि इथून पहा 1 + x काय होणार 1 + x उरणार ना, x जर कॉमन काढला तर. ठीक आहे. डिवाइडला a³ - b³ चा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, ब्रॅकेट मध्ये काय a³ - b³ चा फॉर्म्युला काय आहे, ब्रॅकेट मध्ये काय पहिल्या ब्रॅकेट मध्ये a - b म्हणजेच 1 - x. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय असणार
ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर 1 प्लस 1 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बाय बी म्हणजे एबी आणि ए मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय एक्स काय होणार एक्स आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय काय होणार हा 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज अपॉन हा 1 प्लस एक्स पण ॲज इट इज. आता सगळेजण लक्ष द्या, इथून 1 मायनस एक्स पहा, इथे काय होणार मायनस प्लस मायनस होणार. 1 मायनस एक्स काय निघाला कॉमन निघाला. सेकंड ब्रॅकेट मध्ये पण काय होणार 1 मायनस एक्स अपॉन इथे काय आहे 1 मायनस एक्स and 1 plus x square multiply by 1 plus x square upon 1 plus x. ठीक आहे, आता हा 1 मायनस एक्स आणि 1 मायनस एक्स काय झाला कॅन्सल झाला. इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर काय झाला कॅन्सल. आता राहिलं काय फक्त इथे 1 मायनस एक्स अपॉन इथे काय राहिला 1 प्लस एक्स.